पुण्यातील संतोष पाटोळे या तरुणानं IT कंपनी समोरच आंदोलन सुरू केलंय। कॅन्सर झाल्यानंतर कंपनीने टर्मिनेशन लेटर काढून कामावरनं काढल्यानं आंदोलन करण्यात आलंय। पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये असलेल्या LSP कंपनीमध्ये संतोष पाटोळे हे गेले 21 वर्ष नोकरी करत होते। अचानक त्यांना टर्मिनेशन लेटर काढून कंपनीतनं काढण्यात आलं। कंपनीने योग्य कारण न देऊन माझ्यावर अन्याय केल्याची भावना या तरुणानं व्यक्त केली आहे। एका तरुणाने हे सगळं डेअरिंग केलेली आहे। माझ्या मागे जो हा बोर्ड आहे तो त्या मदतीसाठी स्कॅनर लावलेला बोर्ड आहे आणि पुण्यातल्या IT परिसर जो आहे येरवाड्यामध्ये त्या परिसरामध्ये जो आहे तो हा तरुण जो आहे तो बसलेला आहे आणि कंपनीकडून कशा पद्धतीने एम्प्लॉयवरती अन्याय होतो आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे जे आहे ते आमरण उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। ते उच्च शिक्षित तरुण जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। नेमकं काय प्रकार झालाय तुमच्या सोबत, काय घडले? या वर्षी जुलै 23 मध्ये 23 जुलै 2025ला कंपनीने मला टर्मिनेशन लेटर दिलं। त्या टर्मिनेशन लेटरवरती माझे काही प्रश्न होते, कारण 21 वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर मला ॲटलिस्ट एवढं तरी माहिती आहे की टर्मिनेशनची काही प्रोसेस असते। ती प्रोसेस अशी असते की त्याच्यासाठी तुम्हाला आधी वॉर्निंग लेटर्स इश्यू करावे लागतात, शोकॉज नोटीस द्यावी लागते। त्या शोकॉज नोटीसवरती समोरच्या व्यक्तीला त्याचं म्हणणं द्यावं लागतं। जर ते म्हणणं कंपनीला पटलं नाही आणि कंपनी त्याच्या रिलेटेड पूर्ण पुरावे उपलब्ध करून देऊ शकले असते तर कंपनी त्या व्यक्तीला टर्मिनेट करते। आता टर्मिनेशन लेटरमध्ये जे कारण दिलं होतं ते कारण ते स्वतः कंपनी जस्टिफाय करू शकत नाही आहे। म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा हे टर्मिनेशनचं कारण दिलं ते कारण असं होतं की कंपनीला मी काही प्रोसेस फॉलो केल्या नाहीत, त्याच्यामुळं कंपनीला काही फायनान्शियल लॉसेस संभावित होत होते। किती लॉसेस होत होते, काय होतं ते, कोणती प्रोसेस फॉलो नाही केली, त्याचे सगळे जे टेक्निकल डिटेल्स आहेत ते कंपनीने द्यायला टाळ केले। कंपनी काहीच देत नव्हती। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।